नमस्कार। तर आज आपण पातळ असं कालवण बनवणार आहोत मांदेलीचं। अगदी मस्त चमचमीत हे कालवण आपण तयार करणार आहोत। तर चला पाहूयात आपण हे कालवण बनवण्यासाठी कोणकोणते मसाले वापरणार आहोत ते। तर फ्राय तर आपण करतोच, तर अशा पद्धतीने सुद्धा खूप छान ग्रेव्ही होते। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर पातळ कालवण बनवू शकता। आता 1.5 टमाटा घेतलेला आहे, मोठा टमाटा आहे म्हणून 1.5 नाहीतर 2 टमाटे घ्यायचे आहेत। 3 कांदे, खोबऱ्याची अर्धी वाटी, अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि 2 इंच अद्रक। आता तुम्ही कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा यामध्ये ऍड करा। आता पाहू शकता आपण मस्त अशी मांदेली ही साफ करून घेतलेली आहे, अगदी ही पोटामधील घाण काढून घेतलेली आहे। सोबत जी शेपटी आहे ना, ती शेपटी सुद्धा काढलेली आहे आणि हे कल्ले जरी काढलेत तरी चालेल किंवा नाही काढलेत तरीही चालेल। आता पाहू शकता आपली छान अशी ही मांदेली जी आहे ती वरतून सुद्धा जे खवले आहेत ते आपल्याला सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत। आता कढई चांगली गरम करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण तेल ओतून घेऊयात। आता हे तेल यासाठी ओतायचं आहे कारण आपल्याला मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलावरती। तर पाहू शकता आपण जे मसाले घेतले होते, म्हणजे जे मसाले बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे, तर ते सर्व साहित्य आपण एकदाच ऍड करून घेऊयात। आता मस्त असं हे परतून घ्यायचं आहे। कांदा अगदी काळपट झाला पाहिजे आणि खोबरं सुद्धा छान असं भाजलं पाहिजे। त्याचसोबत अद्रक आणि जे लसूण आहे किंवा आलं आणि लसूण आहे ते सुद्धा छान असं भाजलं पाहिजे आणि टमाटा चांगला अगदी मऊ पडला पाहिजे इतपत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती किंवा कढईमध्ये तेल टाकून। तर आता पाहू शकता आपण, तुम्ही याच्यामध्ये तेजपत्ता जरी टाकलात एखादं पान तरीही चालेल। आता धणे जे आहेत ते अख्खे धणे मी घालत आहे, तर 2 टेबलस्पून आपल्याला अख्खे धणे ऍड करायचे आहेत। पाहू शकता आपला जो मसाला आहे त्यामध्ये मी म्हणजे जे खडा मसाल्याची पावडर आहे तर ती अर्धा चमचा ऍड करणार आहे। आता पाहू शकता आपला मसाला हा मस्त असा हलवून घ्यायचा आहे। खडा मसाल्याची पावडर आपण ऍड करूयात। तर मच्छीमध्ये ऍक्च्युली बाहेरचा मसाला मी सहसा वापरत नाही, जो खडा मसाला आहे तोच वापरते आणि त्यामुळे छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे। तर मस्त असं हलवत राहायचं आहे आणि सोबत आपण मीठ सुद्धा टाकून घेऊया। आता 1/2 चमचा मी मीठ ऍड केलेलं आहे। व्यवस्थितपणे आपल्याला हलवून हे सर्व असं छान असं भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण बऱ्यापैकी आता आपला जो मसाला बनवायचे जे साहित्य आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण या ताटामध्ये हे सर्व जे मसाला आहे तो आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मग आपण ग्राइंड करणार आहोत। तर मस्त असं पसरून ताटभर आपल्याला हे लावून द्यायचं आहे, म्हणजे छान असं। आता टमाटा आपण थोडासा 1 किंवा 2 टमाटा ऍड करायचा आहे, कारण माशामध्ये छान असं एक ग्रेव्हीला चव येते आणि माशाच्या ग्रेव्हीला एक मस्त अशी चव येण्यासाठी टमाटे 1 किंवा 2, जर तुम्ही समजा आमसूल घालत असाल तर थोडा कमी घातला टमाटा तरीही चालेल। आता आपण जी मसाल्याची भरड आहे, म्हणजे अगदीच बारीक नाही करायचे, तर भरडसर असा हा मसाला आपला तयार करून घ्यायचा आहे। आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम करायचं कडकडीत आणि गॅस करायचा आहे स्लो आणि मग त्याच्यामध्ये आपण लाल तिखट ऍड केलेला आहे। आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तर तो मसाला सुद्धा आपण ऍड करून घेतलेला आहे आणि हे आता पटापट आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे। तर आता पाहू शकता आपण हे सर्व असं मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलावरती। मसाला जो आहे तो किंवा वाटण आहे ते, ऍक्च्युली आम्ही वाटणालाही मसाला म्हणतो आणि लाल तिखटाला चटणी सुद्धा म्हणतो। तर आता पाहू शकता आपलं जे वाटण आहे ते मस्त असं तेलामध्ये आपण 1 मिनिटभर तरी परतून घ्यायचं आहे। आणि आता जर तुम्ही तेलामध्ये लाल मसाला घालणार असाल तर तेलाचा अंदाज घ्यायचा आहे। तेल जास्त कडक असेल तर पहिल्यांदा वाटण घाला आणि मग लाल मसाला घातला तरीही चालेल, नाहीतर मग लाल मसाला आहे किंवा लाल तिखट आहे ती करपण्याची शक्यता असते। तर आता नॉर्मल जे आपल्याकडे पाणी आहे तर ते 2 ग्लास पाणी आपण ऍड करून घेऊयात। तर हे भातासोबत खाण्यासाठी मी मांदेलीचं पातळ असं कालवण बनवत आहे। तर तुम्ही भाजीसोबत, म्हणजे भाजीसारखं जर तुम्हाला बनवायचं असेल तर थोडंसं 1 ग्लास पाणी घाला, म्हणजे तुम्हाला पातळसर कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता। आणि जर तुम्हाला जास्त पातळ हवं असेल
तर जास्त पाणी घाला आणि कमी पातळ हवं असेल किंवा दाट असं हवं असेल चपातीसोबत खाण्यासाठी तर तुम्ही थोडं पाणी घाला. आणि मग आपण ही जी मांदेली आहे साफ केलेली तर ती मांदेली आपण ॲड करून घेऊयात. आता मांदेली पटकन शिजते, अगदी 5 मिनिटामध्ये मस्त अशी शिजते. आणि पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे. उकळलं पाणी हे सर्व आणि हे जे ग्रेव्ही आपण बनवत आहोत तर ती छान अशी उकळा आला की मगच आपल्याला मांदेली ॲड करायची आहे. तोपर्यंत आपण मांदेली ॲड करणार नाही आहोत. तर मस्त असं हे सार होतं, अगदी चविष्ट, अगदी चवीला अगदी छान होतं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि आता आपण झाकण लावून घेऊयात आणि थोडा वेळ झाकण लावून हे उकाळा येऊ देऊयात. आणि 5 मिनिटामध्ये आपल्याला मस्त अशी मांदेली शिजून तयार दिसेल. तर आता आपण पाहूयात, चेक करूयात आपली मांदेली शिजली आहे का. तर मी आता थोडीशी मांदेली दाबून बघते. पटकन शिजून येते ही मांदेली. ॲक्च्युली माशाचं कालवण सुद्धा असंच आपण बनवतो, तर पटकन मासे सुद्धा शिजतात. आणि तयार आहे आपलं मस्त अशी हे मांदेलीचं कालवण. नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला हे कालवण आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचं हे जे मांदेलीचं कालवण आहे किंवा मांदेलीचं सार आहे ते कसं झालं आहे. आणि माझा सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल किंवा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, मनापासून आभार.